भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर भावना जाधव व्लॉग्स हे सुद्धा आणखीन एक चॅनेल आहे. त्या चॅनेलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा. त्या चॅनेलवरती तुम्हाला पर्सनल व्लॉग्स व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि या चॅनेलवर तुम्हाला पूर्ण 12th BCom BA पूर्ण जे तुमचे चॅप्टर आहेत, विषय आहेत, त्याच्या सर्व थेरी नोट्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला या चॅनेलवरती भेटतील. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर पहा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये प्रकरण पहिले म्हणजेच युनिट 1 चेकिंग व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट, तर यामधील आपण मीनिंग पाहिलेलं होतं. त्याचबरोबर मीनिंगनंतर आपण डेफिनेशन्स बघितलेल्या होत्या, ठीक आहे. त्यानंतर इथे व्हाउचर्स आपण पाहिलेले होते, कोणकोणते व्हाउचर्स असतात. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग पाहिलेलं होतं. तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंगमध्ये कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह होते, तर चुका आणि फसवणूक शोधणे, रेकॉर्ड केलेले व्यवहार शोधणे, त्याचबरोबर खात्याचे सत्य जाणून घेणे, तर योग्य रक्कम, योग्य प्राधिकरण, योग्य पुरावा. तर हे पूर्ण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं पार्ट 2 मध्ये. जर पार्ट 1, 2 पाहिलेला नसेल तर चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहू शकतात. तर आज आपण नवीन पॉईंटला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे आहे टेस्ट चेकिंग. तर पहा, आता टेस्ट चेकिंग म्हणजेच काय, तर चाचणी तपासणी. तर चाचणी तपासणीला काय म्हणतात, तर पहा, एखाद्या लेखापरीक्षकाने जेव्हा अंतर्गत तपासणी आणि अंतर्गत लेखापरीक्षण प्रणालीच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन केल्यानंतर त्याने लेखापरीक्षण करण्याची पद्धत ठरवावी. आणि ती पद्धत किती, तर 2 प्रकारची असते. तर कोणत्या 2 प्रकार, तर नियमित तपासणी आणि चाचणी तपासणी. तर नियमित तपासणी आणि चाचणी तपासणी हे काय असतं, तर ते आपण बघणारच आहोत. तर इथे पहा, तुम्हाला टेस्ट चेकिंग याचं थोडंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर तुम्हाला फक्त नोट्स पाहिजेत आणि आपल्याकडे टाईमसुद्धा कमी आहे. तुमच्या सेमिस्टर 6च्या एक्झाम ह्या बहुतेक 2 एप्रिलपासून सुरुवात होतील किंवा 10 एप्रिलपासून सुरुवात होतील. टाईम खूप कमी आहे, त्यामुळे मी तुम्हाला नोट्स शेअर करत आहे, जेणेकरून तुम्ही नोट्सच्या सहाय्याने तुम्ही हे पूर्ण लिहून अभ्यास करू शकतात. किंवा पहा, टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनेलची लिंक जॉईन करा, त्यावरती तुम्हाला याचं PDF हे भेटून जाईल. तर टेस्ट चेकिंग ह्याचे डेफिनेशन आणि त्यानंतर इथे ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत. पहा, ॲडव्हान्टेजेस ऑफ टेस्ट चेकिंग. पहिला आहे रिडक्शन इन बर्डन ऑफ वर्क, रिडक्शन इन टाईम, त्याचबरोबर मोरल चेक, efficient verification. This technique requires consultation only one some part of total transaction and hills whatever checked is being truthfully checked. त्याचबरोबर नेक्स्ट आहे मोनोटोनी. Like routine checking, it does not involve 100% checking and hence avoid the मेकॅनिकल चेकिंग. तर ॲडव्हान्टेजेस ऑफ टेस्ट चेकिंग दिलेले आहेत. तर चाचणी तपासणीचे फायदे ते मला इथे दिलेले आहेत. तर कामाचा बोजा कमी होणे, त्याचबरोबर वेळेत कपात, नैतिक तपासणी आणि नियमित तपासणीप्रमाणे त्यात 100% तपासणीचा समावेश नाही, म्हणूनच कामाची वारंवारता टाळली जाते. हे टेस्ट चेकिंगचे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्याचबरोबर टेस्ट चेकिंगचे जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे डिसॲडव्हान्टेजेस पण तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर कोणकोणते डिसॲडव्हान्टेजेस आहेत पहा. इन्क्रीज इन लायबिलिटी, फेल्युअर टू डिटेक्ट एरर्स अँड फ्रॉड्स. थर्ड आहे लिमिटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल टेक्निक. फोर्थ आहे केअरलेसनेस. फिफ्थ आहे कम्पेन्सेटिंग एरर्स. टेस्ट चेकिंग टेक्निक क्विट पॉसिबली may face a difficulty in tracking out compensating errors as well as errors of principle. तर इथे चाचणी तपासणीचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. त्यात काय सांगितलेलं आहे तुम्हाला, तर चुका आणि फसवणूक शोधण्यात अयशस्वी. क्लायंटचे कर्मचारी निष्काळजी होतात कारण त्यांना माहिती असते की ते काम पूर्णपणे तपासले जाणार नाही. त्याचबरोबर नुकसान भरपाईच्या चुका लक्षात येत नाहीत. तर हे तुमच्या चाचणी तपासणीचे तोटे आहेत.
त्यानंतर तुम्हाला इथे दिलेलं आहे व्हाउचिंग ऑफ कॅशबुक. तर व्हाउचिंग ऑफ कॅशबुक म्हणजेच काय, तर जे पुस्तक आहेत रोख पुस्तकं त्याच्या बाजूचे प्रमाणन म्हणजेच व्हाउचिंग ऑफ कॅशबुक. तर व्हाउचिंग ऑफ कॅशबुकमध्ये पहा, ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅशबुक, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटार्स, त्याचबरोबर कन्सिडर फॉलोइंग पॉईंट्स, व्हेरिफिकेशन ऑफ कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटार्स, repayment of loan others. Repayment of loan by others may be verified in the following ways. त्यानंतर पहा, रेंट रिसिव्ड, सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, सबस्क्रिप्शन, त्याचबरोबर 6 आहे सेल ऑफ फिक्स असेट, 7 आहे इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसिव्ड, त्याचबरोबर 8वा आहे कमिशन रिसिव्ड, 9वा आहे इन्स्टॉलमेंट रिसिव्ड ऑन हायर परचेस सेल म्हणजे इन्स्टॉलमेंटवरती परचेस करणे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, व्हाउचिंग ऑफ कॅश पेमेंट, क्रेडिट साईड ऑफ कॅशबुक. तर क्रेडिट साईडला कॅशबुकच्या काय काय येणार आहे तर पहा, ओपनिंग बॅलन्स, रिसिप्ट इश्यू बाय क्रेडिटर्स, पेमेंट ऑफ सॅलरीज, वेतनाचे शोधन, त्याचबरोबर पेमेंट ऑफ वेजेस, त्यानंतर परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी, यंत्र आणि फर्निचर खरेदी, त्यानंतर 6 आहे परचेस ऑफ लँड अँड बिल्डिंग, त्याचबरोबर रेंट पेड आहे, इन्शुरन्स प्रीमियम आहे, इन्कम टॅक्स आहे, 10वा आहे एक्साईज ड्युटी आहे, 11 आहे कमिशन ऑन सेल, 12वा आहे डायरेक्टर फीज. तर हे आपण ऑडिटचे व्हाउचिंग पाहिलेले आहेत पेमेंट साईट आणि रिसिप्ट साईटला काय काय येतं कॅशबुकच्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑडिट रिपोर्ट याच्या नोट्स पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही जर वरील नोट्सचे स्क्रीनशॉट काढून घेतले नसतील तर स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे. व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहूनसुद्धा घेऊ शकतात. जे तुम्हाला सोपं वाटेल ते करा किंवा टेलिग्रामवरून तुम्ही डायरेक्टली PDF डाउनलोड करून त्याचा अभ्यास तुम्ही करू शकतात. तर नेक्स्ट जर तुम्हाला खरोखरच उपयोग होत असेल व्हिडिओचा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून मला पुढले चॅप्टरसुद्धा घेता येतील. जर तुम्हाला जास्ती या नोट्सची गरज किंवा आवश्यकता नसेल, तुमच्याकडे अगोदरच नोट्स अवेलेबल असतील, तर मी या ऑडिट यावरती मी कुठलाही व्हिडिओ बनवणार नाही. कारण जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम महत्त्वाचे आहेत, फक्त आपण तेच प्रॉब्लेम घेणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑडिट रिपोर्ट हे आपण पाहणार आहोत. तर ऑडिट रिपोर्टमध्ये काय काय आहे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर पार्ट 1 आणि पार्ट 2ची लिंक आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे, तुम्ही जाऊन तिथं पाहू शकतात. पार्ट 1मध्ये आपण जे काही मीनिंग डेफिनेशन आहे तर ते घेतलेलं होतं. पार्ट 2मध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग हे पाहिलेलं आहे. तर आणि पार्ट 3 म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट चेकिंग काय असतं तर ते आपण बघितलेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील. त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल आणि तुम्ही माझे कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाहीत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.